ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा आज राजस्थान दौरा। नाल एअरबेसवरती सैनिकांना भेटणार तर बिकानेरमध्ये सभेला संबोधित करून 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची भारताची मोहीम सुरूच। कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेलं खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल। संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत टोकियोत बैठक। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी। हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीने देश सोडण्याचे आदेश। यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। मॉन्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस। आज येलो अलर्ट। लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने आणि रस्ते वाहतूक मात्र सुरळीत। दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान। कुठे गारांचा वर्षाव तर कुठे झाडं उन्मळली। होर्डिंग आणि विजेचे खांबही कोसळले। दोघांचा मृत्यू। धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलं कोट्यावधींचं घबाड। रूम नंबर 102 मधनं 1,84,84,000 रुपये जप्त। खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचंही समोर। राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीतून बडतर्फ। सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार। हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप। वैष्णवीचं 10 महिन्यांचं बाळ हगवणेंचे निकटवर्तीय निलेश चव्हाणकडे। बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना देण्यास चव्हाणचा नकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।